नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 मार्च 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्याच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो। आजचा सुविचार आपण बघितला तर बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सोमवारच्या रात्री अमरावती SRPF गट क्रमांक 9च्या वसाहतीत चोरीचा मोठा प्रकार घडला। नवीन 5, 8 आणि 9 क्रमांकाच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या SRPF जवानांच्या क्वार्टरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली। या चोऱ्यांमध्ये जवान ईश्वर झाडे आणि पकडे यांच्या घरात सर्वाधिक मुद्देमाल चोरीला गेला। सोने चांदीसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। या वसाहतीत SRPF जवानांचा दिवस रात्र चोख बंदोबस्त असतो, तरीही चोरटे 12 क्वार्टरमध्ये शिरले। ड्युटीवर गेलेल्या जवानांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली। आश्चर्याची बाब म्हणजे काही घरात कुटुंबीय झोपलेले असतानाही चोरी झाली। 5 क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये नवीन भरती झालेले जवान राहत असल्याने चोरट्यांना काहीही मिळाले नाही। रात्री ड्युटी संपवून परतलेल्या एका जवानाने शेजारचे क्वार्टर उघडे पाहिले। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सर्व 12 क्वार्टरची पाहणी करण्यात आली। घरातील कपाटे उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते, त्यामध्ये मोठ्या चोरीचा अंदाज आला। याची माहिती तात्काळ फ्रेझरपुरा पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर पंचनामा करण्यात आला। पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला। राज्यातील नक्षल प्रभावित भागात सेवा देणारे SRPF जवान राज्यात दंगा नियंत्रणासाठी सज्ज असतात, मात्र त्याच्या कुटुंबाचीच सुरक्षा धोक्यात असल्याची ही घटना दाखवते आहे। जे नागरिकांचे रक्षण करतात त्यांचेच घर सुरक्षित नाही, हे अत्यंत गंभीर बाब आहे। अमरावती शहरात 2 दिवसाच्या अंतरात 2 निर्गुण हत्येची घटना घडल्याने अमरावती शहर चांगलेच हादरले आहेत। आदर्श गुप्ता हत्या प्रकरणाची अद्यापही हत्येची शाई वाळत नाही, तर पुन्हा मंगळवारच्या भरदुपारी वडाळी भारतनगर परिसरात असलेल्या दिव्य सदन मागील परिसरात एकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। व्यंकय्यापुरा येथे राहणारा 26 वर्षीय ऋषिकेश उर्फ गोंडी उमेश मोळक असे मृतकाचे नाव आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। हत्येची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस शहर गुन्हे शाखा पथक तात्काळ दाखल झाले। मृतक ऋषिकेश मोळक याच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने घटनास्थळी रक्ताचे थारोळे दिसून आले। सोबतच त्याच्या हातावर पाठीवर जळल्याचे निशाण दिसून आले। घटनास्थळी DCP सागर पाटील दाखल होऊन या घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला। मृतक ऋषिकेश याचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले। यावेळी शेकडोंनी गर्दी केली होती। घटनास्थळी त्याची दुचाकी पडलेली दिसून आली। दुचाकीवर त्याच्यासोबत अन्य मित्र सुद्धा आल्या असल्याची चर्चा यावेळी परिसरात दिसून आली। झालेल्या हल्ल्यात त्याचा अन्य एक मित्र सुद्धा जखमी झाल्याची चर्चा यावेळी दिसून आली आहे। घडलेल्या हत्या प्रकरणातील मृतक ऋषिकेश मोळक याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालयाने MPDA कारवाई केल्याने तो कारागृहात होता। या दरम्यान 3 महिन्याच्या आधीच तो कारागृहातून बाहेर आला होता। तडीपार कारवाईत मृतक गोंडी हा वर्धा आर्वी येथे राहत होता अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे। घटनास्थळी DCP सागर पाटील, शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव,
फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक करे यांच्यासह QRT पोलीस पथक दाखल होऊन या हत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने आता तपास करण्यास सुरुवात झाली आहे. मृतक ऋषिकेश मोळक हा अनेकदा येथील परिसरात येत होता. परिसरात असलेल्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यावर सुद्धा त्याचा याआधी वाद झाला असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मृतक ऋषिकेश मोळक याच्या मित्राचा सुद्धा शोध घेतला जात आहे. मात्र खरे मारेकरी पोलिसांच्या हाती आल्यानंतरच या हत्येची सत्यता समोर येणार आहेत. अमरावतीतील राजकमल उड्डाणपुलावरून सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 22 वर्षीय युवतीचा तोल जाऊन ती थेट पुलावरून खाली पडली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून अधिक तपशील जाणून घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमरावती शहरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. शहरातील राजकमल परिसरातील जुन्या उड्डाणपुलावर फेरफटका मारण्यासाठी गेलेली 22 वर्षीय युवती अचानक पुलावरून खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार ही युवती जेवण केल्यानंतर फेरफटका मारायला निघाली होती. पुलाच्या कड्यावर बसलेली असताना तिचा तोल गेला आणि ती थेट पुलावरून खाली पडली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तिला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले. राजापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि युवतीचा जबाब नोंदवला. तिच्या म्हणण्यानुसार हा अपघात होता की अन्य काही कारण याचा तपास पोलीस करीत आहेत. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. या घटनेनंतर उड्डाणपुलावर फिरताना किंवा कठाड्यावर बसताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरात लुटमार करणाऱ्या एका टोळीला अखेर राजापेठ पोलिसांनी गजाआड केला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बांधकाम चौकीदाराचा 14,000 किमतीचा मोबाईल हिसकावून आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान डिटेक्शन ब्रांच टीमने शंकरनगर भागात जाऊन लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय अभिमन्यू उर्फ मोनू विश्वकर्मा, 19 वर्षीय आर्यन उर्फ गौरव नागफासे आणि 19 वर्षीय सोमेश जुगानी विश्वकर्मा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि एकूण 1,05,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरवे, सागर सरदार, पवन तिवारी, दिनेश भिसे, पंकज गाठे, सूरज मेश्राम, संजय कडू आणि विवेक चौरे यांच्या चमूने कारवाई केली. शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहेत. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. राहडगाव येथील श्री जगदीश भगवान चंदनशेख मंदिराच्या वर्धापन सोहळा निमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्त त्रिशूल सादरीकरणासह ही दिंडी मोठ्या उत्साहात करण्यात आली. या दिंडीत शेकडो भक्तगण सहभागी झाले होते. या धार्मिक सोहळ्याची संपूर्ण माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. राहडगाव येथील श्री जगदीश भगवान चंदनशेष मंदिराचा वर्धापन सोहळा आणि यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू आहे. सुधीर शंकर यावले यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. भक्तिभावाने न्हालेल्या या दिंडीत नेरपिंगळाई येथील हनुमान देवस्थानाच्या वारकरी दिंडीनेही सहभाग घेतला. या दिंडीत टाळ मृदंगाच्या गजराने भक्तिभाव ओसंडून वाहत होता.
तर विशेष आकर्षण ठरले ते भव्य त्रिशूल सादरीकरण. हजारोंच्या उपस्थितीत श्री जगदीश भगवान चंदनशेष महाराज ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याचा मुख्य दिवस 3 मार्चला असून या दिवशी भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. राडगावमध्ये श्री जगदीश भगवान चंदनशेख मंदिराच्या वर्धापन सोहळ्याचा भक्तिमय उत्सव कसा जल्लोषात साजरा होत आहे. 3 मार्चला होणाऱ्या या भव्य रथ यात्रेसाठी सर्व भक्तगण उत्सुक आहेत. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. दरवर्षीप्रमाणे यंदाही परतवाडा येथे गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. भक्तिभावाने न्यायलेल्या या सोहळ्यात हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली. संपूर्ण माहिती आमच्या प्रतिनिधीतून जाणून घेऊया. अंजनगाव मार्गावरील शांती वाटिका येथे दरवर्षीप्रमाणे श्री दुर्गामाता संस्थान खेड येथून गजानन महाराजांची पालखी पोहोचली. यावेळी जयवंत ज्ञानेश्वरराव राऊत यांच्या परिवाराच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मागील 15 वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू असून यंदाही हजारो भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुदेव शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी ही परंपरा पुढेही अखंड राहील अशी प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना दिली. दरवर्षीप्रमाणे परतवाडा येथील अंजनगाव मार्गावर शांती वाटिका येथे खेडची पालखी येते आणि संत गजानन महाराजांच्या पालखीचं भव्य स्वागत इथे शांती वाटिकामध्ये राऊत परिवाराकडून केला जाते. आणि इथं दादासाहेब राऊत जे गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत, या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आपण जाणून घेऊया कसं काय स्वागताचं. दरवर्षीप्रमाणे परतवाडा नगरीमध्ये आमच्या संस्थेचे जे सचिव आहेत राऊत साहेब यांनी दरवर्षी दुर्गामाता संस्थान खेड या गजानन महाराज माऊलीचे पालखीचे दरवर्षी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले जाते आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व भक्तगण इथं उपस्थित राहतो आणि आनंदमय वातावरणामध्ये सर्व परिसर हा दुमदुमून जातो. अशा या गजानन माऊलीच्या चरणी या सर्व राऊत परिवारातर्फे या भव्य पालखीचं मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तगणांचं उत्साहात स्वागत केले जाते आणि गजानन माऊली सर्वांना आशीर्वाद रूपाने सर्व पावन या भूमीमध्ये पावन करते. आई वडील जे होते ते पुण्यात होते, त्यांनी जे संस्कार टाकले त्या संस्कारातून पालखीची यात्रा सुरू केली आणि म्हणून पालखीवाले आले म्हणजे अत्यानंद होतो. गजानन महाराज आमच्या घरी आले असं आम्हाला वाटते, म्हणून हा आनंदी आनंद आहे. किती वर्षापासून परंपरा सुरू आहे? हे गेले अनेक वर्ष झाले, 20 वर्ष झाले. परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या सोहळ्याला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात. पुढील वर्षीही ही पालखी यात्रा अशाच भक्तिमय वातावरणात पार पडेल अशी अपेक्षा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. 11 ते 20 मार्च 2025 पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. 11 ते 20 मार्च पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च पर्यंत 25% सूट. महानगरपालिका झोन कार्यालयात आज संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. मालमत्ता कर भरा ऑनलाईन. सुलभ पेमेंट पर्याय.
आपल्या मागणी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध. मालमत्ता कर विशेष योजना. कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करणा भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. आयुक्त, महानगरपालिका, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. मोर्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत वॉरंट असलेल्या आरोपींना अटक केली आहे. तब्बल 15 जणांना ताब्यात घेतले असून यात 13 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. अधिक माहिती देणार आहोत आमच्या विशेष अहवालमध्ये. मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वॉरंटवर असलेल्या अनेक आरोपींवर पोलिसांनी धडक कारवाई केली. मोर्शी डीबी पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून छापे टाकत ही कारवाई केली. यात 13 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण मोहीम पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकुल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंकज साबळे तसेच पोलीस कर्मचारी उमेश ढेवले, सुमित पिठेकर, विलास कोहडे आणि स्वप्नील बायस्कर यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली असून आणखी काही जण ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. वॉरंट असलेल्या आरोपी विरुद्ध पोलिसांची कठोर भूमिका दिसून येत आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लागेल अशी अपेक्षा आहेत. पुढील तपास मोर्शी पोलीस करत असून आणखी काही अटक होण्यास शक्यता आहेत. अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:15 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान फिर्यादी कुमारी आभा जोशी या कामावर गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 69,202 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी फिर्यादीने 8 फेब्रुवारी रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपास चक्र फिरवत आरोपीचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन विधी संघर्ष बालकाने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून 49,652 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय पहुरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोपकर, पोलीस हवालदार दीपक तायडे, प्रवीण इंगळे, राजेश ठाकूर, मंगेश गीते, मंगेश इंगळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. अकोल्याच्या बारालिंगा गावाजवळ एका 4 चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गाडी एका नामांकित शोरूम मधून सर्व्हिसिंग करून बाहेर पडली होती. काय आहे संपूर्ण घटना, पाहूया आमचा सविस्तर रिपोर्ट. अकोला मुंबई महामार्गावर भीषण घटना. बारालिंगा गावाजवळ सर्व्हिसिंग करून आलेल्या 4 चाकी वाहनाने अचानक पेट घेतला. वाहन मालक टेस्ट ड्राईव्ह करत असताना ही घटना घडली. सुदैवाने गाडीतील प्रवासी तत्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र आगीने संपूर्ण वाहन भस्मसात केले असून वाहन मालकाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना वाहन चालकांसाठी धक्कादायक असून सर्व्हिसिंग नंतर गाडी योग्यरित्या तपासून घेतली पाहिजे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाहन मालकाला लाखोंचा तोटा सोसावा लागला आहे. अशाच ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका 17 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्रही गंभीर जखमी आहेत. टिप्पर चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट. हा धक्कादायक अपघात 4 मार्च 2025 रोजी रात्री 12:45 सुमारास कळमना हद्दीत घडला. फिर्यादी प्रशांत अवचट यांचा 17 वर्षीय पुतण्या आयुष अवचट आपल्या मित्रांसह होंडा शाईन मोटरसायकलने भारतनगर रोड मार्गे कळमना मार्केटकडे जात होता. मात्र गोकुळ डेअरी चौकात भरधाव टिप्पर क्रमांक MH36 AB 2907 ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आयुष अवचट गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र अमन मानकर वय वर्ष 21 सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. टिप्पर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून कळमना पोलिसांनी त्याच्या विरुद्ध IPC कलम 281, 106(1), 125(b) सह मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपी टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत. नागपूर शहरात वेगाने वाढणाऱ्या रस्ते अपघातामुळे वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नागरिकांनीही रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमाचे पालन करावे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. एका विधी संघर्षक बालकांसह वाहन चोरणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली असून तब्बल 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींनी नागपूर आणि सावनेर भागात चोरीच्या विविध गुन्हे केल्याचे उघड केले आहेत. हा सगळा प्रकार नेमका काय आहे पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सीताबर्डी पोलिसांनी एक मोठी कारवाई करत वाहन चोरांची टोळी गजाआड केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती रोड महाराज बाग समोर एका संशयित इसमाला रोखले. त्याच्याकडे असलेल्या मोफेडबाबत विचारणा केली असता तो एक वाहन चोरी टोळीचा सदस्य असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासह नागपूर आणि सावनेर भागात चोरीच्या 5 दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. या वाहनांची एकूण किंमत जवळपास 2,30,000 रुपये इतकी आहे. तसेच आरोपींनी सावनेर येथे घरफोडी करून चोरी केल्याचीही कबुली दिली आणि त्यामधील मुद्देमाल अद्याप जप्त करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी कुणाल किसनराव बने वय वर्ष 30 राहणार रामबाग नागपूर आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. सदर कारवाई नागपूर शहराच्या गुन्हे शोध पथकाने तडाखेबंद पद्धतीने पार पाडली. आज मैं और मेरे साथ डिब्बी पथक के अमलदार इनके साथ में हम पेट्रोलिंग कर रहे थे एरिया में. तब पेट्रोलिंग करते समय हमें अमरावती रोड महाराज बाग के सामने एक पैदल स्कूटी लेकर जाने वाला कम उम्र का बच्चा दिखा. उसके पास रुके, उसको उसके पास के गाड़ी के बारे में पूछे तो उसने उड़ा उड़ी की उत्तर दे दिए. और हमने गाड़ी के कागजात उसको पूछा तो उसने कागजात है नहीं ऐसे बोला. तो उसको हमने ताबे में लेके उसको पुलिस थाने लाए. उसको अधिक पूछा और जानकारी लेने की कोशिश की तो उसने ये कहा कि उसने और उसका साथीदार कुणाल बने इन्होंने सावनेर से ये गाड़ी चुरा के लाया है, दूसरी और चुरा के लाया है और उसमें का पेट्रोल ख़त्म हुआ है ऐसा उसने बोला. उसके बाद हमने कुणाल बने की ये करके उसको ताबे में लिया. उसके पास एक गाड़ी मिली, उसके बारे में कुणाल बने को पूछा तो उसने भी कोई जानकारी नहीं दी गाड़ी के बारे में. तो हमने उसको भी ताबे में लिया और पुलिस थाने गाड़ी के साथ लेके आए. उसने तब बताया, जब हमने और तहकीकात की तो उसने बताया कि ये गाड़ी उसने आजनी पुलिस थाने के अंदर से चुराया था. वो गाड़ी लेके ये दोनों सावनेर गए. सावनेर जाके सावनेर में उनके 2 दोस्त थे, उनके पास गए. उनके साथ एक घरफोड़ी की सावनेर में. घरफोड़ी करने के बाद वहाँ से एक गाड़ी चुराए ये दोनों ने और वहाँ से नागपुर आए. नागपुर आने के बाद मालूमात है इसके बारे में. ये संपूर्ण कार्यवाही में 5 गाड़ियाँ हैं जो हमारे पुलिस स्टेशन की 4 गाड़ियाँ, हमारे पुलिस स्टेशन की 2 गाड़ियाँ, एक अजनी पुलिस स्टेशन की, एक लकड़गंज पुलिस स्टेशन की, एक सावनेर पुलिस स्टेशन की. और इनका कहना है
आरोपी कुणाल बने का कहना है कि उन्होंने चारों ने मिलकर सावनेर में घरफोड़ी की थी। उन्होंने वैसी कबूली दी है। हमने सावनेर से संपर्क किया तो वहाँ पे घरफोड़ी हुई वाली है, तो आगे की जांच चालू है। इस कार्रवाई के दरमियान हमने 5 गाड़ी जब्त की है और एक घरफोड़ी का मालूम मिला है। 2 लाख, इस कार्रवाई के दरमियान 2,30,000 का माल जब्त किया गया है। यह कार्रवाई हमारे वरिष्ठ अधिकारी के मार्गदर्शन में हमारे टीम के वाल्दी मेजर प्रशांत भोयर, चेतन शेंडे और आबा मुंडे इन सब अमलदार के साथ मिलकर की है। नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहेत, पण शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे। जर कोणाला संशयास्पद हालचाली दिसल्या तर तात्काळ पोलिसांना संपर्क करा। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने एक मोठी कारवाई करत वाहन चोरीतील 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 6 चोरीचे वाहने जप्त करण्यात आली आहेत। पाहूया संपूर्ण अहवाल। नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने एका मोठ्या कारवाईत 2 आरोपींना अटक केली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे चोरीच्या गाड्या कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून वाहन चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आले। गुन्हे शाखेच्या या कारवाईत पाचपावली, लकडगंज, कडमना आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये होंडा ऍक्टिवा आणि स्प्लेंडर मोटरसायकलीचा समावेश आहे। या कारवाईत आरोपींनी स्वीकारले की त्यांनी विविध भागातून गाड्या चोरून विक्री केल्या आहेत। या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त निसार तंबोली, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर काठोके, पोलीस अंमलदार भूषण भगत, कपिल कुमार तांडेकर, संतोष सिंह ठाकूर, दीपक दासरबार, विशाल रोकडे आणि प्रमोद देशभ्रतार यांचा मोलाचा सहभाग होता। या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आमचे युनिट 3 चे कर्मचारी अधिकारी हे लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये माल धक्क्याजवळ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की एक अरबाज नावाचा इसम आहे, तो ऍक्टिवा गाडी विकण्याच्या प्रयत्नात आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला, त्याच्यावर ताब्यात घेऊन त्याला विचारले असता त्याने एकूण पाचपोलीमध्ये 2 मोटरसायकल ऍक्टिवा, लकडगंजमध्ये 1, यशोधरानगरमध्ये 2 असे एकूण 6 ऍक्टिवा आणि मोटरसायकल चोरी केलेल्या त्यांनी कबूल दिले व 6 मोटरसायकल आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेले आहे। सदर चोरी कशा करता करतो यावर विचारले असता त्यांनी सांगितलं की तू मेडिकल ट्रीटमेंट त्याच्या केसाबाबत चालू आहे, त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी इतर चोऱ्या केलेल्या आहे। आरोपी व गाड्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत। तर याचे दोन्ही आरोपी किती आरोपी त्यांचा समावेश आहे? कुणाला गाडी अजून विकली होती का त्यांनी? याच्यात 2 आरोपी आहेत, एक सरफराज सलीम शेख व अरबाज अहमद रईस अहमद, हे दोघी पण आपण ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत। अटक आरोपींपैकी कोणाचा काही पार्श्वभूमी रिकॉर्ड? अरबाज अहमद जे आहे त्याच्यावर कोणता रेकॉर्ड नाही आहे, परंतु सरफराज जो आहे त्याच्यावर पुन्हा विश्रांतवाडी येथे एक 302चा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। एकूण आम्ही त्यांच्याकडनं 6 ऍक्टिवा आणि मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत, त्याची किंमत अंदाजे 4.5 लाख रुपये आहे। पुढील तपास चालू आहे। वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते, मात्र नागपूर पोलिसांच्या या झंझावाती कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर पोलीस सज्ज आहेत। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.